नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण कोपरगावमध्ये वॉटर कंडिशनरची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा. माझं नाव शिवाजी वराडे. आम्ही SVK कृषी नेचर कंपनीचं वॉटर कंडिशनर 2012मध्ये बसवलेलं होतं. तर त्याचे आम्हाला खूप चांगले रिझल्ट आले घासासाठी, गाईसाठी. आणि पहिलं शेती नांगरताना असं चिकट हे व्हायचं, पण ते बसवल्यापासून आमच्या जमिनीमध्ये खूप चांगला बदल झालेला आहे. आमच्या गाईंचं आरोग्य पण चांगलं झालेलं आहे. आमची घासाची याची वाढ चांगली होत आहे त्या पाण्यामुळे. आणि आता नवीन त्यांचं मशीन आल्यानंतर ते पण आम्ही बसवलं, त्याचे पण पहिल्यापेक्षा खूप चांगले रिझल्ट आलेले आहे आम्हाला. तुमच्या याच्यामध्ये गोठ्यामध्ये किती गाय आहे एकंदर? काही 40 गाई आमच्या. 40 गाय. मोठ्या 40 गाय. तर तुम्ही वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर आणि वॉटर कंडिशनर बसवल्यामध्ये गोठ्यामध्ये काय बदल जाणवला तुम्हाला? अगोदर गाई एवढं खास पाणी पित नव्हत्या, पण असं मशीन बसवल्याच्या नंतर पाणी चांगलं प्यायला लागलं. आमच्या उत्पन्नात वाढ झाली आणि गाईंना चमक वगैरे चांगली आलेली आहे. अच्छा. तुम्ही काय सांगशाल आता या वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये? कारण तुमच्या आता 35-40 गाय म्हणजे साधारणपणे एकंदर दूध किती जातं आणि जो काही खर्च येतो होता तो खर्च कशा पद्धतीनं कमी झाला? म्हणजे बघा, गाईचं आरोग्य जर खराब असेल तर दूध कमी देते आणि जे काही तिला केमिकल जास्त लागतं, तर याच्यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवली? याच्या आधी आम्ही जे वॉटर कंडिक्शन बसवलं होतं, तर गाई भुळकणणे, परत गाईंचे SMS फॅट कमी लागणं, बरोबर. आणि गाईंना जे मिनरल पाहिजे ते भेटत नव्हतं. बरोबर. याच्यातून जे आपण मशीन बसवल्यानंतर सगळं मिनरल फॉस्फरस सगळं भेटायला लागलं पाण्यातून. म्हणजे गाईचं आरोग्य चांगलं सुधारलं. आता एकंदर दूध किती लिटर जातं तुमचं? आता हे आमचं सरासरी 300 लिटर दूध आहे. 300 एका टायमाला 300 लिटर दूध जातं. दोन टाइम दोन्ही टायम मिळून 300 लिटर दूध जातं. 20 गाई. 20 गाय. पहिलं जमीन नांगरताना ना आता जमीन नांगरताना काय बदल वाटतो? नाही, पहिलं जमीन नांगरताना मशीनच्या अगोदर चिकटी फेकायचं. अच्छा. आणि आता जे आहे ते एकदम माती चांगली भुसभुशीत निघते. भुसभुशीत निघते. 10 ते 12 फुटाच्या वर, म्हणजे 7 ते 8 फुटाच्या वर ऊस वाढत नव्हता आणि गिन्नी वाढत नव्हती. आज कमी कमी 16 फूट गिन्नी वाढली आपण. अच्छा. तुम्ही काय सांगशाल शेतकरी मित्रांनो या वॉटर कंडिशनर संदर्भामध्ये? ज्या शेतकऱ्याला आवश्यक आहे त्या शेतकऱ्यांनी बसावी. अच्छा. कंपनीची सर्व्हिस वगैरे कसं काय तुम्हाला? कंपनीची सर्व्हिस चांगली. म्हणजे कुठलाही फॉल्ट झाला, फोन केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे माणसं येऊन क्लिअर करून द्यायचे सगळं. अच्छा. तुम्ही या वॉटर कंडिशनरपासून एकंदर समाधानीच आहे. तुम्हाला किती टक्के फायदा झाला शेतीमध्ये? तर 100% म्हणलं तरी चालेल. 100% फायदा झाला. आमचं बघून आणि आमच्या शेजारच्या जोडीदारांनी सुद्धा मशीन बसवलं गाईच्या संदर्भात. अच्छा. त्यांना कसा बदल जाणवला? त्यांना बी चांगला बदल होता. आणि त्यांनी ना एक वेळेस ते म्हणे एका प्लॉटला मटेरियल टाकलं आणि एका प्लॉटला मटेरियल टाकायचं तसंच राहिलं, तर दोन्हीची कंबाईन सारखी आली म्हणे. अच्छा. म्हणजे एकंदर तुम्ही या वॉटर कंडिशनर पासून समाधानी. उत्पन्नात चांगले वाढ झाली. शेतकरी मित्रांनो सांगायचं असं की यांचा 30-35-40 गायांचा एकंदर गोठा आहे. गोठासुद्धा अतिशय जबरदस्त गोठा आहे. तर त्या गोठ्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येत होते, जसे की गाईचे आरोग्याविषयी किंवा दूध उत्पन्नाविषयी एकंदर आपल्याला प्रॉब्लेम येत होते. ते सगळे या वॉटर कंडिशनरला सॉल्व्ह झाले. चला आपण एकंदर आता गोठ्यामध्ये जाऊन नेमकं तुमच्या गायांचे बघू. वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर आणि वॉटर कंडिशनर बसवल्यानंतर गाईचे जे काही एकंदर उत्पन्नामध्ये आणि गाईच्या आरोग्यामध्ये तुम्हाला कसा चेंजेस वाटला? आणि मशीन बसवण्याच्या अगोदर गाई एवढं पाणी पित नव्हत्या. गुळकणणे हे ते त्रास व्हायचा, पचनक्रिया त्यांची व्यवस्थित होत नव्हती. आणि गाईच्या व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व पाण्याला आहे. पाण्याला म्हणजे चांगलं दूध तयार करायला गाईला कमीत कमी 80 ते 90 लिटर पाणी प्यावं लागतं. बरोबर. पहिलं गाई पाणी पित नव्हत्या. बरोबर. वॉटर कंडिशनर बसवल्यामुळं SVK कृषी नेचरचं, बरोबर, त्याच्यामुळं आमच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झाली. गाई जास्त पाणी पितात. ही गोष्ट खरी का? जर शारीरिक पाणी असेल तर गाई लागण्यासाठी पण प्रॉब्लेम येतो. बऱ्याच शेतकऱ्यांच्या गाई खाटी असतात, त्याच्यासाठी शारीरिक पाणी देऊन सुद्धा ते म्हणजे जास्त डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा ती यशस्वी होत नाही. आणि शुद्ध पाणी असेल तर ती क्रिया एकदम यशस्वी होती. तो तुम्हाला काय अनुभव आला? नाही, जे आम्ही पाणी पहिलं पाहिजेत होतं ना आरो बसायच्या आधी, त्याच्याने गाईनं बुळकणलं तर झालंच झालं. आणि गाईंची तब्येत सुद्धा सुधारत नव्हती. बरोबर. आणि दुधाला सुद्धा मार बसायचा.
बरोबर. आता जे पाणी पाजायला लागलं गाईची सुद्धा तब्येत आणि चमक आली गाई. अच्छा. साधारणपणे आता या किती गाय आहे सर्व? सर्व जवळ 20 गाई आहे आता गोट. हां. पूर्वी तुम्हाला जे नाही का डॉक्टर वगैरे लागत होते जास्त समजा इंजेक्शन वगैरे मारण्यासाठी, कारण आरोग्य जर खराब असेल तर बऱ्यापैकी मग ट्रीटमेंट घ्यावं लागत होती. आता त्याच्यामध्ये पण काही चेंजेस झाला का? हो, खूप चेंजेस झाला. मग आता डॉक्टरची गरज पडत नाही, कसलीच गरज पडत नाही. अच्छा, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम वगैरे कॅल्शियम phosphorus देण्याची गरज पडत नाही. अच्छा, मग तुम्ही काय सांगशाल दूध व्यवसाय शेतकऱ्यांना? कारण मी एकंदर बघितलं दूध व्यवसाय बऱ्यापैकी नाही का पाण्यामुळे सुरुवातीच्या गाय शेतकरी घेतो, बऱ्यापैकी त्याचं आरोग्य चांगलं राहतं. दूध ज्याच्याकडे पाणी चांगलं ना त्याच्याच गाई चांगल्या. सुरुवातीचे 2-3 महिने शेतकऱ्याला चांगले गाई उत्पादन देते, परंतु जसं जसं तिचं वाला आरोग्य खाल्लं जातं तसं तसं ते गाईचा गोठा म्हणजे रिकामा होत चालतो आणि त्या गायांचं उत्पादन कमी होऊन जातो. अशा परिस्थितीत भरपूर शेतकरी त्रस्त झालेले. एकंदर बघितले तर भरपूर सुरुवातीला गोठे झाले, त्या पद्धतीने गोठे पण कमी झाले, म्हणजे गाई आहे पण दूध तेवढं भेटत नाही. अशा शेतकऱ्यांना काय सांगशाल? 2-3 ठिकाणी असे गोठे आहे का पाणी अभावी सगळे बंद पडलेले. बरोबर आणि क्षारयुक्त पाणी जास्त असल्यामुळं गाईंना हाडपाणी जास्त चालत नाही. बरोबर आणि गाईंना जेणेकरून 700-800 चिडेसचं जे पाणी पाहिजे ते पाणी योग्य आहे. बरोबर. आणि ते हे मशीन जे काम लोकांना वाटतात टीडीएस कमी होत नाही, पण सगळं त्याच्यातलं घटक कमी होऊन जातं. म्हणजे जे काही क्षार जे हां. पाहिजे ते एकदम निगेटिव्ह होऊन जातं. बरोबर असं. बरोबर. आणि जे गाईंना मानवतं ते पाणी पाहिजे. अच्छा, म्हणजे एकंदर तुम्हाला या दूध व्यवसायामध्ये त्या वॉटर कंडिशनरने एकदम 100% फायदा 100% झाला. फायदा झाला. सिंहाचा वाटा हां, तर क्वालिटीमध्ये काय सुधारणा झाली का? क्वालिटी हा SMS वाढला आणि फॅट वाढली, डिग्री सुद्धा वाढली. अच्छा, म्हणजे त्यामुळे जे आमचे 3-0-3-2च्या पुढे फॅट जात नव्हती, आज तिच्या 3-7, 3-8, 4-0 पर्यंत गेली. अच्छा, म्हणजे तुम्हाला सगळ्याच बाबींमध्ये या वॉटर कंडिशनरचा फायदा झाला. फायदा झाला. शेतकरी मित्रांनो सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर गायींची एकंदर तब्येत जर बघितली तर अतिशय खराब होती, त्याचप्रमाणे उत्पादन सुद्धा कमी होत चाललं आणि होतं. जी गिन्नी करेल त्या गिन्नीला सुद्धा असे लाल स्पॉट यायचे वर. बरोबर, हा, बरोबर. जे क्षारयुक्त पाणी राहायचं ना गिन्नी पूर्ण लालसर राहायची, आता एकदम हिरवीगार आहे. हिरवीगार असं. गिरणी. म्हणजे तुम्ही एकंदर समाधानीच आहे. समाधानी. अच्छा, धन्यवाद.